नमस्कार. राष्ट्रसेवकच्या आजच्या भागात मी चैतन्य सबनीस नमस्कार, मी रोहन देशपांडे. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंगजी बलकवडे नमस्कार. यांचंही मी स्वागत करतो. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चिटणीसपदी ते आहेत. मराठा साम्राज्याचे अभ्यास केंद्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे ते संचालक आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याचे ते सदस्य विद्या परिषद देखील आहेत. गड संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य याचे ते माननीय मुख्य मार्गदर्शक आहेत. रायगड प्राधिकरण समितीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती याचे ते सदस्य आहेत. तंजावर मोडी प्रकल्प महाराष्ट्र राज्य आणि तामिळनाडू राज्य याचे देखील ते सदस्य आहेत. पुणे महानगरपालिका सांस्कृतिक व इतिहास मार्गदर्शन समितीचे ते सदस्य आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ याचे ते सरकार्यवाहक आहेत. छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती सिंहगड यांचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. आणि लाल महाल उत्सव समिती याचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. आपल्याला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांच्यानंतर औरंगजेबाचं एक खूप मोठं झंझावत इकडे आलं होतं आणि त्यालाही मराठ्यांनी तेवढ्याच निकराने तोंड दिलं. तर त्या झंझावताबद्दल आज आपण माननीय इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर, शिवाजी महाराज यांनी आपण सगळेच जाणतो की कशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याची स्थापना केली, पण शिवाजी महाराज हे 1680 साली निवर्तले. त्यावेळेला महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? शिवाजी महाराजांच्या निधनासमयी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस संभाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्यावर होते आणि शेवटच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्याजवळ संभाजी महाराज नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन ही संपूर्ण मराठी राज्यासाठी, स्वराज्यासाठी एक अतिशय धक्कादायक अशी घटना होती. एक प्रकारे ते मोठं संकट होतं. साहजिकच शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांचे थोरले सुपुत्र संभाजीराजे यांच्याकडं स्वराज्याची नेतृत्वाची धुरा येणार होते. परंतु त्यावेळेस संभाजी महाराज हे रायगडावर नव्हते. संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं उत्तरकार्य झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ही पन्हाळ्यावर त्यावेळेस युवराज संभाजीराजांना समजली आणि त्यांनी पन्हाळ्यावरून रायगडाकडं कूच केले. तत्कालीन परिस्थितीमध्ये काही कौटुंबिक संघर्ष घडला, परंतु त्या संघर्षावर मात करून संभाजीराजांनी रायगडावर नियंत्रण प्राप्त केलं आणि स्वतःला मंचकारोहण करून स्वराज्याचा कारभार आपल्या खांद्यावर घेतला. संभाजीराजांनी ज्यावेळेस स्वराज्याचं नेतृत्व आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळांवर स्वराज्याचा कारभार सोपवला होता, म्हणजे जबाबदारी सोपवली, तीच त्यांनी कंटिन्यू केली. मोरोपंत पिंगळ्यांकडं पेशवेपद दिलं, रामचंद्रपंत अमात्य, त्यानंतर अण्णाजी दत्त होते, सेनापती आंबेराव होते. तीच जी काही शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था लावून दिली होती तीच कंटिन्यू केली. आणि आता संभाजी महाराज स्वराज्यावर जी काही भविष्यात येणारं संकट आहे त्याच्या मुकाबल्यासाठी सिद्ध झाले. सर, तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला की त्यांचं मंचकारोहण झालं, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल? काय असतं की राजा ज्यावेळेस मृत्यू पावतो आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, जोपर्यंत त्यांचा वारस गादीवर बसत नाही किंवा सिंहासनारूढ होत नाही तोपर्यंत त्या राजाचं उत्तरकार्य होऊ शकत नाही. परंतु रायगडावर असं घडलं होतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी त्यावेळेस संभाजी महाराज रायगडावर उपस्थित नव्हते. त्यामुळे ज्यावेळेस ते रायगडावर आले त्यावेळेस तो जो काही
सिंहासनावर तुम्हाला बसण्याचा जो काही विधी असतो, खरं तर तो दुःखद प्रसंग असतो की वडिलांचं निधन झालेलं आहे, परंतु जोपर्यंत मुलगा सिंहासनावर बसत नाही वारसदार म्हणून, तोपर्यंत त्यांचं उत्तर कार्य होत नाही. ही त्यावेळची आपल्या धार्मिक परंपरा होती. त्यामुळं संभाजी महाराज ज्यावेळेस रायगडावर आले त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी स्वतःला मंचकारोहण केलं. म्हणजे ते सिंहासनावर बसून त्यांनी एक जो काही त्याचा साधा विधी झाला, परंतु नंतर मात्र त्यांनी विधिवत राज्याभिषेक करून घेतला. मंचकारोहण म्हणजे सिंहासनावर बसणे आणि राज्याभिषेक म्हणजे त्यांना स्वतंत्र छत्रपती म्हणून जो काही एक विधी होता तो करणं, असे 2 विधी झाले संभाजी महाराजांचे. आणि मग संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वार्ता जशी मुघलांना आणि स्वराज्याच्या सगळ्या शत्रूंना लागली, त्यामुळे साहजिकच की जे शत्रू या म्हणजे त्यांना ती एक संधी वाटली. मग तो जंजिरेकर सिद्धी असेल, गोव्याचे पोर्तुगीज असतील, मुंबईचे इंग्रज असतील किंवा मुघल असतील, या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांनी स्वराज्यावर हल्ले करायला सुरुवात केली. आता या अनेक शत्रू स्वराज्यावर चौफेर हल्ले करतायत आणि त्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचं रक्षण करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आता संभाजीराजांवर आली. आता ते युवराजांचे ते छत्रपती झालेले आहेत आणि अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची आणि स्वराज्याच्या कारभाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पहिल्यांदा त्यांनी काय केलं असेल तर मुंबईकर इंग्रज त्यांनी मराठी राज्याच्या मुंबई परिसरात काही कांगाळी सुरू केली. म्हणून संभाजी महाराजांनी मुंबईवर आपलं सैन्य पाठवलं. त्यावेळेस इंग्रजांचं सामर्थ्य त्या मानाने काहीच नव्हतं इतर शत्रूंच्या मानाने. त्यामुळं साहजिकच त्या पहिल्या युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला आणि इंग्रजांनी संभाजीराजांकडं तहाचा प्रस्ताव पाठवला. आता बघा की खरं तर संभाजीराजांना इंग्रजांना मुंबईतून पूर्ण तहा संपवणं अवघड नव्हतं, परंतु ते दूरदृष्टीचे होते. त्यांना भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज आला होता. पोर्तुगीज म्हणजे पाश्चात्य शत्रूंमध्ये पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज सगळ्यात शक्तिशाली हे पोर्तुगीज होते आणि पोर्तुगीजांशी आपला संघर्ष आपल्या भारतीयांना बऱ्याच गोष्टींमध्ये या पाश्चात्यांवर आपण अवलंबून होतो. म्हणजे आधुनिक पद्धतीच्या तोफा असेल, दारुगोळा असेल, त्यानंतर धातू असतील, या गोष्टीसाठी आपण पाश्चात्यांवर अवलंबून होतो आणि भविष्यात आपला पोर्तुगीजांशी आणि मुघलांशी संघर्ष होणार आहे याची जाणीव संभाजीराजांना झाली. आणि म्हणून या संघर्षाच्या काळात आपल्याला पाश्चात्याकडून मिळणारं युद्ध साहित्य, दारुगोळा, तोफा, बंदुका किंवा इतर धातू हे आपल्याला नियमितपणाने मिळत राहावेत म्हणून दूरदृष्टीने छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांनी ज्यावेळेस तहाचा प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि इंग्रजांशी मैत्रीचा तह केला. जर तुम्ही संपूर्णतः इतिहासाचा अभ्यास केला तर संभाजीराजांचं इंग्रजांशी मैत्रीचा तह करणं हे धोरण किती योग्य होतं हे आपल्याला त्यानंतरच्या काळात घडलेल्या घटनांवरून दिसून येतं. आणि म्हणून या सगळ्या संघर्षाच्या काळात इंग्रजांकडून मराठ्यांना या सगळ्या गोष्टी रसद मिळत राहिलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे जी गोष्ट आपल्या विरोधात होती एकेकाळी म्हणजे इंग्रजांच्या रूपाने
त्याचा आपल्या स्वराज्यासाठी कसा चांगला उपयोग करून घेतला त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. संभाजीराजांनी करून घेतला. आणि त्यानंतर आपण असं एक की आपण जंजिरेकर सिद्धी, आपल्याला कल्पना आहे की जंजिरेकर सिद्धी की ही मंडळी खरं सांगायचं तर अरब व्यापारी आफ्रिकेवर हल्ले करायचे आणि तिथं असलेली ही निग्रो, आज त्यांना आपण निग्रो म्हणणं चुकीचं आहे, परंतु ही जी हापशी मंडळी आहेत ह्या लोकांवर हल्ले करायचे, त्यांना कैदी बनवायचे आणि युरोप आशियाच्या काही भागामध्ये भारतामध्ये त्यांना गुलाम म्हणून विकायचे. आणि या सिद्धी लोकांचं सैन्य निर्माण करण्याची आपल्याकडं परंपरा झाली होती. एकेकाळी हे गुलाम असलेले जंजिरेकर सिद्धी त्यांनी नंतरच्या काळात जंजिऱ्यामध्ये स्वतःचं राज्य निर्माण केलं. साहजिकच आपल्या स्वामीचा धर्म म्हणून ह्या अरबांचा धर्म त्यांना, इस्लाम धर्म त्यांनी स्वीकारला आणि त्यांनी आपल्या इस्लाम धर्माच्या प्रसारासाठी कोकणामध्ये तिथल्या हिंदू रयतेवर अतोनात अत्याचार केले. त्यानंतर कोकणामध्ये लुटालूट ही ते त्यांची परंपराच राहिली. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जंजिरेकर सिद्धी यांच्यावर नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झालं ही बातमी औरंगजेबाला कळाली, त्यावेळेस त्यांनी पोर्तुगीजांना, इंग्रजांना, सिद्धीला, आदिलशहाला पत्र पाठवून मराठ्यांविरुद्ध युद्धासाठी प्रवृत्त केलेलं आहे. आणि याचाच परिणाम औरंगजेबाच्या चिथावणीवरून जंजिरेकर सिद्धीने कोकणामध्ये मराठी मुलखावर हल्ले करायला, जाळपोळ करायला, तिथे लुटालूट करायला सुरुवात केली होती. आणि म्हणून संभाजी महाराजांनी जंजिरेकरांवर आक्रमण केलं. संभाजी महाराजांचा प्रचंड स्वतः त्याचं नेतृत्व करत होते आणि संभाजी महाराजांनी त्यावेळेस जंजिरेकर सिद्धीचा जो जमिनीकडचा भाग आहे, अनेक किल्ले ते जिंकून घेतले आणि प्रत्यक्ष राजपुरीपर्यंत, म्हणजे जंजिरा किल्ल्याच्या समोर असलेले जे राजपुरी गाव आहे तिथपर्यंत संभाजी महाराज जाऊन पोचले. जंजिऱ्याचा किल्ला हा समुद्रावर खोलमध्ये आहे. त्या किल्ल्याला जंजिरेकर सिद्धीचे भाऊबंद म्हणजे सुरतेचे नवाब की जेही सिद्धी आहेत, कर्नाटकमध्ये सावनूरकर हेही सिद्धी होते. आणि त्याचबरोबर मराठ्यांच्या ताब्यात जंजिरा म्हणजे जाऊ नये असं वाटणारे की त्यामुळे मराठे अतिशय शक्तिशाली होतील म्हणून इंग्रज आणि पोर्तुगीज हे मराठ्यांविरुद्ध जंजिरेकर सिद्धीला सर्व प्रकारची मदत करत होते. ज्यावेळेस संभाजी महाराजांनी जंजिऱ्यासमोर राजपुरीवर आपलं नियंत्रण मिळवलं आणि त्यावेळेस समुद्रमार्गाने पोर्तुगीज, इंग्रज आणि सुरतेचा नवाब हा जंजिरेकरांना सर्व प्रकारची मदत पाठवत होता. सागराच्या मार्गाने, समुद्राच्या मार्गाने ती थोपवणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. परंतु दुर्दैवाने की मराठ्यांकडे जे आरमार होतं ते मराठ्यांच्या ताब्यातले किल्ले म्हणजे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग हे किल्ले आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ह्या आरमाराची आवश्यकता होती, कारण त्याही भागात शत्रूने उठाव केलेले होते. त्यामुळे प्रत्यक्ष जंजिऱ्याच्या मोहिमेमध्ये संभाजीराजांना हवी तेवढी आरमाराची मदत मिळत नव्हती. आणि मग संभाजीराजांच्या मनात एक अचाट कल्पना आली की जंजिरा आणि राजपुरी हा जो काही दोन भूमी आहेत त्याच्यामधला जो सागरी भाग आहे हा संपूर्ण भरून काढायचा आणि जमिनीवरून जमीन निर्माण करायची आणि त्याच्यावरून जंजिऱ्यावर हल्ला करायचा, अशी एक अचाट कल्पना संभाजीराजांच्या मनामध्ये आली. आणि त्याप्रमाणे संभाजीराजांनी म्हणजे जसं प्रभू रामचंद्रांनी लंकेवर हल्ला करण्यासाठी सेतू निर्माण केला, असा एक सेतू निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी त्यावेळेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अक्षरशः म्हणजे जंजिरेकर सिद्धी हवालदिल झाले होते
परंतु दुर्दैव बघा की अंतिम यश आपल्या नजरेच्या टप्प्यात आहे आणि जंजिरेकर सिद्धी शरण येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्या बातम्या मुघलांना, औरंगजेबाला कळत होत्या आणि म्हणूनच औरंगजेबाने संभाजीराजांना जंजिरेकर सिद्धीच्यावरून त्यांचं लक्ष दुसरीकडं हटवणं यासाठी किंवा त्या मोहिमेवरचं लक्ष काढून घेण्यासाठी मुद्दाम मुघलांचं एक प्रचंड सैन्य कल्याण भिवंडीवर आक्रमण करून पाठवलं. साहजिकच ही बातमी ज्यावेळेस संभाजीराजांना समजली त्यावेळेस संभाजीराजांनी नाईलाजाने जंजिरेकरांचा वरचा विजय दृष्टीच्या क्षेपात असताना त्यांनी थोडीशी माघार घेतली आणि त्यांना आपलं सैन्य कल्याण भिवंडीवर पाठवावं लागलं किंवा स्वतःलाही कल्याण भिवंडीवर चालून जावं लागलं. आणि यामुळे या संभाजी महाराजांच्या जंजिरा मोहिमेमध्ये त्यांना मध्येच ही मोहीम सोडून मागं फिरावं लागलं. त्यामुळे जंजिरेकर सिद्धी हा वाचला. परंतु एक गोष्ट मात्र घडली की जंजिरेकर सिद्धी जे मराठी स्वराज्याच्या मुलखावर जे आक्रमण करत होता, लुटालूट करत होता, जाळपोळ करत होता, इथल्या हिंदूंना नेऊन बाटवत होता, या सगळ्या त्याच्या दुष्कृत्यांना कुठेतरी आवर बसला. म्हणजे एक प्रकारे संभाजीराजांची जंजिरा मोहीम जरी पूर्णतः यशस्वी झाली नाही तरी बहुतांश ती यशस्वी झाली आणि जंजिरेकर सिद्धीपासून कोकणाचं मराठ्यांच्या बाजूने रक्षण झालं. हा संभाजी महाराजांनी जंजिरेकरांवर त्यांच्यावर मिळवलेली विजय आहे किंवा मात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, तुम्ही आत्ता जंजिरेकर सिद्धींचं सांगितलं, तर मराठी आरमाराची ह्या वेळेला काय स्थिती होती आणि त्याच्याबद्दल काही आपल्याला माहिती मिळते का? हां, आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वकीयांचं पहिलं आरमार निर्माण केलं अनेक शतकांनंतर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 24 ऑक्टोबर 1657 या दिवशी शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतली. त्या क्षणाला त्या कल्याणच्या बंदरामध्ये जी काही शत्रूची जहाजं होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि त्या जहाजांना ताब्यात घेतल्यानंतर हे मराठ्यांचं आता आरमार निर्माण झालं असं त्यांनी घोषित केले. म्हणजे 24 ऑक्टोबर 1657 शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केल्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांविषयी असं म्हणता येईल की ज्या पश्चिम हिंदुस्थानमध्ये म्हणजे पश्चिम भारत म्हणजेच आपली कोकण किनारपट्टी गुजरातपासून ते केरळापर्यंत ही पश्चिम किनारपट्टी आहे. याच समुद्र किनारपट्टीवरून अनेक शतकं भारतावर परकीयांची आक्रमणं झाली. मग त्याच्यामध्ये फ्रेंच असतील, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील किंवा हे अरबांच्याकडून आलेले जंजिरेकर सिद्धी असतील, या सर्व परकीयांनी आपल्या या समुद्रमार्गाने हिंदुस्थानवर आक्रमण केले. परंतु दुर्दैवाने तत्कालीन जे राज्यकर्ते होते त्यांना याची गंभीरता जाणवली नाही. त्यांनी एक सशक्त आरमार निर्माण करून या परकीयांपासून आपल्या देशाचं रक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही. शिवाजी महाराजांनी या गोष्टीचा सखोल अभ्यास केला आणि त्यांना हा धोका त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी ज्याप्रमाणे आपलं मराठ्यांचं आरमार निर्माण केलं तसंच सागरी किल्ले देखील निर्माण केले. म्हणजेच की सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग असे किल्ले त्यांनी काही निर्माण केले, काहींचं त्यांची दुरुस्ती केली आणि इथं मराठ्यांचं लष्कर उभं केलं. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच आरमार निर्माण करत असताना त्यांनी पोर्तुगीज अधिकाऱ्यांना या आपल्या सेवेमध्ये घेतलं होतं. परंतु ज्यावेळेस गोव्याच्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांना, शासनकर्त्यांना हे लक्षात आलं की शिवाजी राजा हा
पोर्तुगीज आरमार शास्त्रातल्या त्यावेळेच्या तज्ज्ञांना आपल्या सेवेत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरमार निर्माण करतो आहे, त्यावेळेस त्यांनी या सर्व लोकांवर दडपण आणलं आणि त्यांना ती नोकरी सोडायला भाग पडलं. परंतु शिवाजी महाराजांनी आपलं कार्य साध्य करून घेतलं होतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वकीयांची आरमार निर्माण करणारी जहाजं बांधणाऱ्यांचे तज्ज्ञ निर्माण केले होते. आणि मग शिवाजी महाराजांनी एक आधुनिक पद्धतीचं आरमार त्यावेळेस निर्माण केलं. आणि लवकरच म्हणजे ज्या इंग्रज लोकांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराची कधी काळी कुचेष्टा केली होती, परंतु खांदेरीच्या संघर्षामध्ये इंग्रजांना शिवाजी महाराजांच्या आरमाराचं किती योग्य आहे, किती दर्जा त्याचा उत्कृष्ट आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी तसे व्यक्त केलेले आहे. असं हे मराठ्यांचं आरमार शिवाजी महाराजांमुळे निर्माण झालं आणि संभाजी महाराजांना आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी ह्या आरमाराचा अतिशय उपयोग झाला. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये जे सागरी किल्ले त्यांचं रक्षण करणं शत्रूपासून, हे जसं आरमाराचं त्यांचं महत्त्वाचं कार्य झालं. संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्याला सुरुवातीला जसं आपण सांगितलं जंजिरेकर सिद्धी, त्याच्याबरोबर अजून एक नाव येतं म्हणजे पोर्तुगीज. तर त्या संघर्षाला सुरुवात कशी झाली आणि त्या संघर्षाचा परिणिती कशी झाली? आपल्याला कल्पना आहे की पोर्तुगीज साधारणपणाने 1509 ते हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळामध्ये ते आले, कोचीन बंदरामध्ये. खरं तर ही व्यापाराचं निमित्त करून स्थानिक राज्यकर्त्यांकडून त्यांनी व्यापारासाठी परवानगी मिळवली आणि मग त्यानंतर या व्यापारासाठी जो काही व्यापार होणारा माल होता त्याच्या गोडाऊनसाठी त्यांनी, भांडारांसाठी त्यांनी इमारती बांधल्या, त्याच्या रक्षणासाठी त्यांनी तटबंदी बांधली. मग त्याच तटबंदीच्या साहाय्याने त्यांनी स्थानिक राजांचा पराभव करून तिथं आपलं राज्य निर्माण केलं आणि अशा पद्धतीने पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांचं राज्य उभं राहिलं. पोर्तुगीज प्रामुख्याने कॅथोलिक पंथाचे होते आणि त्यांच्या धार्मिक फार मोठा प्रभाव या पोर्तुगीज शासनकर्त्यांवर होता. त्याचा परिणाम अनेक शतकं म्हणजे राज्यप्राप्तीनंतर त्यांनी भारतातील स्थानिक जनतेवर आपला ख्रिश्चन धर्म लादण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून त्यांनी अत्याचार केले. हा तर इतिहास आहे. 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस शिवाजी महाराजांना हे जे काय अत्याचार ह्याची वर्णनं गोव्यामधली ऐकायला मिळत होती आणि तसंच पोर्तुगीजांचं राज्य म्हणजे त्याला जसं गोव्यात त्याला दक्षिण फिरंगाण म्हणतात. गोव्यातलं पोर्तुगीजांचं राज्य त्याला दक्षिण फिरंगाण म्हणतात आणि पोर्तुगीजांचं उत्तरेतलं राज्य म्हणजे ठाण्यापासून दीव दमणपर्यंत पोर्तुगीजांचं राज्य होतं, त्याला उत्तर फिरंगाण म्हणत होते. म्हणजे ठाण्यापासून वसईपर्यंत त्यांचं राज्य होतं, जसं गोव्यात त्याला दक्षिण फिरंगाण. आणि मध्ये रेवदंडा आणि चौल ह्या भागामध्ये चौल, रेवदंडा आणि कोर्लई इथं ही बेटं आणि तिथं काही किल्ले पोर्तुगीजांनी उभे केलेले आहे. याला मध्य पोर्तुगीजांचं फिरंगांचं राज्य असं म्हटलं जात होतं. शिवाजी महाराजांनी ह्या पोर्तुगीजांच्या अत्याचारापासून गोव्यातल्या आणि ठाणे, वसई, विरार ह्या भागातल्या हिंदू जनतेवर, रयतेवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांवर अनेक स्वाऱ्या केला. त्याचा परिणाम शिवाजी महाराजांच्या उत्तर काळामध्ये पोर्तुगीज त्यांनी शिवाजी महाराजांशी तह केला आणि त्या तहाचा परिणाम की हिंदूंवर होणारे अत्याचार थोडे थांबले होते. पण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुन्हा पोर्तुगीजांनी उचल खाल्ली आणि मराठी राज्यावर त्यांनी हल्ले करायला सुरुवात केली. सर, संभाजी महाराजांनी सिद्धींचा बंदोबस्त केल्यानंतर ते प्रत्यक्ष गोव्यावर चालून गेलेले, त्या मोहिमेबद्दल आपल्याला काय सांगू शकाल? आपल्याला कल्पना आहे शिवाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली होती. तसंच मग आता ह्या पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून तिथल्या जनतेचं रक्षण करणं, मराठी मुलखाचं रक्षण करणं हे संभाजीराजांचं कर्तव्य ठरलं आणि म्हणून संभाजी महाराज गोव्यावर चालून गेले. त्यावेळेस फोंड्याच्या किल्ल्यासाठी फार मोठा संघर्ष झाला
आणि मग संभाजीराजांनी पहिल्यांदा रविदंड्यावरही आक्रमण केलं होतं आणि तसंच गोव्यावरही आक्रमण केलं. प्रत्यक्ष स्वतः संभाजीराजे गोव्यावर चालून गेले. गोव्याचा ज्याला साष्टी, बारदेश हा भाग संभाजीराजांनी सहजतेने पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला आणि त्यांनी प्रत्यक्ष गोव्यावर म्हणजे ज्याला ओल्ड गोवा आपण म्हणतो त्याच्यावरच हल्ला करायचा बेत आखला. आणि त्याचा परिणाम की संपूर्ण गोव्यामधले असलेले जे राज्यकर्ते, पोर्तुगीज राज्यकर्ते असेल किंवा तिथली जनता, ख्रिश्चन जनता, पोर्तुगीज, हे सगळी हवालदिल झाली, भयभीत झाली की आता संभाजी महाराजांचा हा प्रचंड मोठा हल्ला कसा परतावून लावावा हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला. आणि त्यावेळेस त्यांनी भीतीपोटी जे सेंट झेवियर यांचं जे प्रेत होतं ती ममी बाहेर काढली आणि त्याला त्यांनी ते शरण गेले. सर, सिद्धींचा बंदोबस्त केल्यानंतर संभाजी महाराज स्वतः गोव्यावर चालून गेले. तर त्या मोहिमेमध्ये मांडवी नदी ओलांडताना आणि प्रत्यक्ष गोवा बेट जिंकताना जो काय नाट्यमय प्रसंग घडला त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? तर बघा की संभाजी महाराजांनी बराचसा गोव्याचा भाग जिंकला. आता मांडवी नदी पार करायची आणि प्रत्यक्ष ओल्ड गोवा म्हणजे राजधानीवर हल्ला करायचा संभाजीराजांनी बेत केला. ही बातमी ज्यावेळेस आता त्यांच्या लक्षात आलं पोर्तुगीजांना, मग त्यांनी काय केलं की मांडवी नदीमध्ये जे भरतीचं पाणी समुद्राचं आत येतं ते पाणी आत ओढून घ्यायचं. वेगवेगळे जे ओढे असतात तिथं त्या ओढ्यांमध्ये आलेलं भरतीचं पाणी साठवून ठेवायचं. यासाठी तिथं धरणं बांधलेली होती पोर्तुगीजांनी. ते दरवाजे असायचे, त्या दरवाज्यातून पाणी आत घेऊन तो दरवाज्यात पाणी साठवून ठेवायचं. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की संभाजी महाराज कोणत्या क्षणी ह्या मांडवीच्या नदी पार करून गोव्यावर हल्ला करणार हे लक्षात आल्यानंतर पोर्तुगीजांनी ही जी छोटी छोटी धरणं होती त्या धरणांचे दरवाजे उघडले. त्याचा परिणाम संपूर्ण त्या मांडवी नदीत मोठा पूर आला आणि जे मराठे आता संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली गोव्यावर ती मांडवी नदी घोड्यावरून पार करून जाणार त्या खाडीमध्ये, तर त्या खाडीला पूर आल्यामुळे सगळीकडं पाणी आणि दलदल झाली आणि त्यामध्ये संभाजी महाराजांचा घोडा, प्रत्यक्ष ज्या घोड्यावर संभाजी महाराज बसले होते तो घोडा देखील व्हायला लागला. अशा वेळेस खंडू बल्लाळांनी संभाजी महाराजांचा तो घोडा धरला. पण एक गोष्ट झाली की पोर्तुगीजांना फार मोठी चपराक बसली आणि मग संभाजी महाराज गोव्यात जाऊ शकले नाही. परंतु ते गोव्याच्या समोरच त्या तिस्कारी बेटावर त्यांचं संपूर्ण त्या साष्टी आणि बारदेशवर मराठ्यांचा अंमल बसलेला होता, फोंडा मराठ्यांच्या ताब्यात होता. हे बघितल्यानंतर पोर्तुगीजांनी संभाजीराजांशी तहाचा प्रस्ताव पाठवला आणि तत्कालीन परिस्थितीत संभाजीराजांवर अनेक बातम्या येत होत्या की मुघलांचं मोठं सैन्य मराठी मुलखात चारही बाजूनी शिरतं आहे. ह्या बातम्या यायला लागल्यामुळे संभाजीराजांना इच्छा असतानाही पोर्तुगीजांना संपूर्ण त्यांच्यावर विजय मिळवायचा होता आणि तशी परिस्थितीही निर्माण झालेली होती. परंतु दुर्दैवाने मराठी मुलखावर ज्या मुघलांच्या स्वाऱ्या त्याच्या बातम्या यायला लागल्यामुळे संभाजीराजांना ही मोहीम थोडीशी आवर्ती घ्यावी लागली. मग त्यांनी पोर्तुगीजांशी शरण आलेल्या पोर्तुगीजांशी मैत्रीचा तह केला आणि त्या तहामध्ये जी कलमं आहेत ती फार महत्त्वाची आहे की त्यांनी हमी लिहून दिली की आम्ही मराठी मुलखावर आक्रमण, जाळपोळ ते काही करणार नाही किंवा त्यांना जे तिथल्या हिंदू रयतेला आम्ही बाटवण्याचा प्रयत्न करतो आहे तो तर होणारच नाही. पण संभाजीराजांनी गोव्यामध्ये प्रत्यक्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्ये देखील हिंदूंवर कुठलेही अत्याचार होणार नाही अशी हमी लिहून दिली. म्हणजे तिथल्या धार्मिक स्थळांना आम्ही धक्का लावणार नाही किंवा हिंदूंना बाटवण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या त्या धार्मिक अत्याचारापासून त्या गोव्याला लागून असलेल्या मराठ्यांच्या मुलखातील आणि गोव्यातल्या हिंदू प्रजेचं रक्षण केलं असं म्हटलं तर वावगं. बहुतांशी ही संभाजी महाराजांची मोहीम यशस्वी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, त्या काळी ज्या दोन शाया होत्या, आदिलशाही आणि कुतुबशाही, जे आपले पारंपरिक शत्रू होते, यांचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांचा नेमकं काय धोरण होतं? आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आदिलशाहीवर
आक्रमण करून त्यांचा मुलूक जिंकून घेऊन तिथे स्वराज्य निर्माण केलं. हे शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला संघर्ष आदिलशाहीशी झाला. मग त्यामध्ये फतेखान असेल 1648 साली, अफजल खान असेल, सिद्दी जोहार असेल, असा शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष झाला. तसंच शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयच्या वेळेस कुतुबशाहीवर आक्रमण केलं आणि पुढे कुतुबशाहीशी त्यांनी मैत्रीचा तहही केला. शिवाजी महाराजांच्या पश्चात काही काळ औरंगजेबाच्या चिथवणीवरून आदिलशाही फौजेने मराठ्यांच्या मुलखावर, स्वराज्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी ताबडतोब त्याला प्रतिकार केला आणि विजापूरकर आदिलशाहीला धडा शिकवला. परंतु तोपर्यंत मुघलांची स्वारी मराठी मुलखावर होणार हे निश्चित झालं. अशा वेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी धोरण आखलेलं होतं की दक्षिणीयांची पातशाही दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे, यामध्ये शिवाजी महाराजांचा एक मोठा दृष्टिकोन आहे, दूरदृष्टीचा. काय आहे की आज ना उद्या मुघलांचं प्रचंड आक्रमण म्हणजे औरंगजेबाचं आक्रमण आज ना उद्या या स्वराज्यावर होणार, असा कयास शिवाजी महाराजांनी बांधलेला होता. अशा वेळेस जे दक्षिणेतली राज्य आहेत आदिलशाही आणि कुतुबशाही, या सगळ्यांचा आपण एक संघ स्थापन केला पाहिजे आणि एकत्र होऊन आपण या मुघली आक्रमणाशी संघर्ष केला पाहिजे. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी मुघल हे परकीय आहेत आणि तुम्ही स्वकीय मुसलमान आहात, स्वकीय मुसलमान राज्यकर्ते आहात, हे आदिलशहाला कुतुबशहाला पटवून दिलं. त्याचा परिणाम त्या दोघांशी शिवाजी महाराजांचं मैत्रीचा तह झाला होता. औरंगजेबाच्या चिथवणीवरून जरी काही काळ संभाजी महाराज मराठी आणि आदिलशाही संघर्ष झाला, आदिलशहाने मराठ्यांशी तह केला. बरोबर नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस मुघलांनी औरंगजेबाने स्वतः मराठी मुलकावर, स्वराज्यावर आक्रमण केलं संभाजीराजांवर, काही काळ हा संघर्ष चालला. परंतु औरंगजेबाच्या एक गोष्ट लक्षात आली की हा मराठ्यांविरुद्धचा जो काही संघर्ष हा सामान्य संघर्ष नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं यश मिळत नाही. हे बघितल्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांवरची मोहीम स्थगित केली, थांबवली आणि त्याने आदिलशाहीवर, दक्षिणेत आदिलशाहीवर आक्रमण केलं. शेकडो वर्षाची आदिलशाही सत्ता औरंगजेबाने फक्त 1.5 वर्षात जिंकून घेतली आणि मुघल साम्राज्यात विलीन केली. या मुघल आणि आदिलशाही हा जो काही संघर्ष झाला औरंगजेब आणि आदिलशाह यांच्यामध्ये, त्यावेळेस दिलेल्या वचनाप्रमाणे संभाजीराजांनी 15,000 मराठ्यांचं सैन्य सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली विजापूरच्या रक्षणासाठी पाठवलं होतं. आणि त्यावेळेस संभाजीराजांनी आदिलशाहीचं मुघल आक्रमणापासून रक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच ज्यावेळेस औरंगजेबाने विजापूर जिंकल्यानंतर तो गोळकोंड्याच्या कुतुबशाहीवर आक्रमण करून गेला, याही वेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी 5,000 मराठ्यांचं सैन्य कवी कलशांच्या मार्गदर्शनाखाली गोळकोंड्याच्या जे कुतुबशाहीच्या रक्षणासाठी पाठवलं. त्यांनी गोळकोंड्याच्या रक्षणाचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने कुतुबशहाचं बरंचसं सैन्य आणि सरदार मंडळी ही औरंगजेबाला फितूर झाली, जुल्फिकार खान, आणि त्यामुळे कुतुबशहाचा पराभव झाला. परंतु दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळण्याचा छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केला. अशा पद्धतीने जे शिवाजी महाराजांचं राजकीय धोरण होतं की औरंगजेब किंवा मुघलांच्या त्या प्रचंड सामर्थ्यापुढे हे जे काही
दक्षिणेतल्या संस्थानिकांचं एक संघ स्थापन करण्याचा आणि एकत्रित संघर्ष करण्याचा मुघलांविरुद्ध तोच प्रयत्न किंवा तेच धोरण छत्रपती संभाजी महाराजांनी पुढं राबवलेलं दिसतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या रक्षणाचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर, याआधी औरंगजेबाने त्याचे जे मातब्बर सरदार होते, मिर्झाराजे जयसिंग म्हणा, शाहिस्ते खान म्हणा, दिलेर खान म्हणा, यांना पाठवलेलं आपल्या स्वराज्यावरती आक्रमण करायला. पण असं नेमकं काय घडलं की याच्यामुळे स्वतः खुद्द औरंगजेब आपल्या स्वराज्यावरती चालून आला? तेव्हा त्या काळची नेमकी परिस्थिती अशी काय होती? औरंगजेबाने म्हणजे आता मी परत सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना पहिल्यांदा त्यांनी आदिलशहाचा मुलूक जिंकून किंवा त्यातले किल्ले जिंकले आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती सुरुवात केली. लवकरच त्यांचा आणि मुघलांचा संघर्षाला सुरुवात झाली. 1657मध्ये शिवाजी महाराजांनी जुन्नरवर छापा घातला आणि कल्याण भिवंडी जिंकून घेतली. 24 ऑक्टोबर 1657ला शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून कल्याण भिवंडी जिंकून घेतली. याचं कारण असं होतं की त्यावेळेस मुघल आणि आदिलशाह यांच्यामध्ये एक तह झालेला होता. त्या तहाप्रमाणे कोकणातले काही किल्ले हे आदिलशहाने मुघलांना दिलेले होते. परंतु प्रत्यक्ष ताबा घेण्या अगोदरच एक नाट्यमय घटना घडली की उत्तर हिंदुस्थानामध्ये शहाजहान बादशाहच्या मृत्यूची अफवा पसरली की ती बातमी औरंगजेबाला दख्खनमध्ये असताना कळाली आणि त्यावेळेस औरंगजेबाला असं की आपल्या वडिलांची मृत्यूची बातमी आल्यामुळे परंपरेप्रमाणे दिल्लीचं राज्य मिळवण्यासाठी औरंगजेब आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन उत्तरेकडे निघून गेला. त्यामुळे आदिलशहाकडून जे किल्ले मुघलांना द्यायचेत त्याचं पजेशन म्हणजे ताबा घेण्याची प्रक्रिया ही अपूर्ण राहिलेली होती. हे किल्ले आज न उद्या मुघलांच्या ताब्यात द्यायचं, त्यामुळे त्याच्या रक्षणाविषयी आदिलशाही सरदार किल्लेदारांच्या मनात तेवढं गांभीर्य नव्हतं आणि मुघलांनी ते किल्ले ताब्यात घ्यायचे तर ते ताब्यात घ्यायला कोणी यायलाच तयार नव्हतं. अशा या संक्रमणाच्या काळामध्ये ह्या सगळ्या संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657मध्ये पहिल्यांदा मुघलांविरुद्ध आपली आघाडी उघडली आणि 1657मध्ये त्यांनी त्यावेळेस जुन्नरवर छापा घातला, शिवनेरी किल्ला जिंकायचा प्रयत्न केला, मग कल्याण भिवंडी जिंकली आणि ठाणे जिल्ह्यातले आपल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातले काही किल्ले जिंकून घेतले. इथं मराठे आणि मुघल, शिवाजी महाराजांनी मुघलांचा संघर्ष सुरू आणि मग त्यातून औरंगजेबाने शिवाजी महाराजांविरुद्ध शाहिस्ते खानाला, मग मिर्झा राजा जयसिंग, आदिलशाह, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांना पाठवलं. ही आक्रमणं मुघलांची सुरू झाली. त्यावेळेस मुघल साम्राज्याचं नेतृत्व स्वतः औरंगजेब करत होता आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यावर गेले आणि 1666मध्ये शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आले. आग्र्यावरून सुटून आल्यानंतर औरंगजेबाच्या मनात शिवाजी महाराजांविषयी प्रचंड चीड होती. ज्यावेळेस नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी औरंगजेबाला समजली आणि त्याच्या मनात त्यांनी निर्धार केला की मला शिवाजीराजाच्या त्या मराठी मुलखावर आक्रमण करून तो संपूर्ण जिंकून घ्यायचा. अशा पद्धतीने औरंगजेबाची एकूण मनातली ही योजना चालू असतानाच दिल्लीच्या भागामध्ये एक प्रचंड मोठं बंड झालं. हे बंड कशासाठी झालं ते आपण समजून घेतलं पाहिजे की प्रत्यक्ष मुघल बादशाह औरंगजेबाविरुद्धच बंड कुणी केलं, का केलं, तर हे बंड औरंगजेबाचा युवराज शहजादा अकबर यांनी केलं.
याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की आपल्याला कल्पना आहे की मिर्झा राजा जयसिंग दिलेर खानाबरोबर शिवाजी महाराजांच्या स्वारीमध्ये जसवंत सिंग जो जोधपूरचा राजा होता तो आलेला होता आणि शाहिस्ते खानाबरोबरही तो होता आणि शाहिस्ते खानाच्या स्वारी तो असताना शाहिस्ते खान ज्यावेळेस माघारी गेला शिवाजी महाराजांच्या छाप्यानंतर त्यावेळेस मुघल त्या मोहिमेचं नेतृत्व जसवंत सिंग करत होता 63 साली. त्या स्वारीमध्ये जसवंत सिंगाचा झालेला पराभव मराठ्यांनी जो दारुण पराभव केला त्यामुळे औरंगजेब जसवंत सिंगावर चिडलेला होता आणि त्याची शिक्षा म्हणून औरंगजेबाने जसवंत सिंगाला त्यावेळेस आजच्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान भागातले बंड मोडायला पाठवलं आणि त्याच्यावर विषप्रयोग करून त्याची हत्या केली. जसवंत सिंगाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जोधपूरचं जे संस्थान होतं ते ताब्यात घेण्याचा घाट घातला. संपूर्ण त्याचं संस्थान जप्त केलं. हे बघितल्यानंतर जसवंत सिंगाची विधवा बायको जसवंत सिंगाचा मुलगा यांनी या औरंगजेबाच्या विरुद्ध बंड उभं त्यावेळेस त्याचा सेनापती दुर्गादास राठोड होता. त्या दुर्गादास राठोडनी त्यावेळेस सर्व राजपुतांना आवाहन केलं की औरंगजेबाने ज्या जसवंत सिंगाने आयुष्यभर मुघल साम्राज्याची सेवा केली त्याच जसवंत सिंगावर औरंगजेबाने अत्याचार केले अन्याय केलेला आहे आणि त्याचं संपूर्ण जोधपूर संस्थान की जे राजपुतांसाठी महत्त्वाचं होतं ते संस्थानच जप्त केलेलं आहे. या अन्यायाविरुद्ध आपण बंड केलं पाहिजे म्हणून दुर्गादास राठोडांनी सर्व राजस्थानामधल्या राजपुतांना या औरंगजेबाविरुद्ध एकत्र केलं. त्यावेळेस औरंगजेबाने हे राजपुतांचं बंड मोडण्यासाठी आपला युवराज अकबर याला मोठं सैन्य देऊन राजस्थानावर आक्रमण करून पाठवलं. या अकबर जो त्याचा शहजादा आहे याची आई ही मूळची राजपूत आहे. त्यावेळेस सगळ्या राजपुतांनी दुर्गादासनी या अकबराशी संधान बांधलं आणि त्याला असं सांगितलं की तुझ्यात आमच्या राजपुतांचं रक्त आहे. तुझी आई राजपूत आहे मूळची. तुझे वडील औरंगजेब हा हिंदूंच्या विरुद्ध अन्याय करतो हिंदूंना अन्याय करतो आहे. आमचं जोधपूरचं संस्थान त्यांनी अन्याय करून जप्त केलेलं आहे. तर आमच्या मनात अशी कल्पना आहे की तूच ह्या अन्याय करणाऱ्या बापाला औरंगजेबाला बदलून आम्ही तुला बादशाह करू इच्छितो आहे. त्यावेळेस अकबराला ती एक मोठी संधी वाटली कारण ती परंपराच आहे. दिल्लीचा जर तुम्ही इतिहास सुलतानांचा बघितला किंवा मुघल बादशाहांचा की अनेक युवराजांनी आपल्या वडिलांविरुद्ध भावांविरुद्ध बंड करून ते राज्य हिरवलेलं आहे त्यांची हत्या केलेली आहे. अकबराच्या मनामध्ये ते मुघलांची ती बादशाही मिळवण्याचा घाट आला आणि त्यांनी औरंगजेबाविरुद्ध बंड केलं. अशा वेळेस स्वतः औरंगजेब आपल्या मुलाचं बंड मोडण्यासाठी राजस्थानामध्ये गेला आणि त्याने ते बंड मोडून काढलं. त्यावेळेस त्यांनी फंद फितुरीचा उपयोग करून घेतला आणि त्यामध्ये राजस्थानामध्ये अकबर दुर्गादास आणि त्याला मिळालेल्या राजपुतांचा औरंगजेबाने स्वतः पराभव केला. त्या पराभवानंतर आता अकबर एवढा घाबरला की आता जर आपल्याला आपला वडील म्हणजे आपला औरंगजेब बादशाह हा आपल्याला काही जिवंत सोडणार नाही त्याचा स्वभाव बघता. म्हणून आपल्याला आता कोण आश्रय देणार म्हणून अकबराने आणि दुर्गादास राठोडनी त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडं आश्रय मागितला. संभाजीराजांनी ज्यावेळेस संभाजीराजांना अकबर आणि दुर्गादास राठोड यांचं हे विनंतीपत्र आली त्यावेळेस ती एक संभाजीराजांना मोठी संधी वाटली. संभाजीराजांनी प्रत्यक्ष बादशहा औरंगजेबाचा शहजादा आपल्याकडं आश्रयाला येतो ही गोष्ट त्यांच्यासाठी एक मोठी संधी वाटली की याच अकबराला आणि त्याच्याबरोबर आलेल्या दुर्गादास राठोड हा जो राजपूत सेनापती आहे त्याला
आपण हाताशी धरून आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये पुन्हा औरंगजेबाविरुद्ध एक मोठं बंड उभं करता येईल आणि मराठे, राजपूत आणि अकबराला सामील असलेले मुसलमान सरदार मुघल साम्राज्यातले असा त्रिवेणी संगम करून प्रत्यक्ष औरंगजेबाला सत्तेवरून दूर करण्याचा एक मोठी एक योजना संभाजीराजांनी आखली होती. आणि त्याच दृष्टिकोनातलं पहिलं पाऊल म्हणून त्यावेळेस संभाजीराजांनी अकबराला आश्रय दिला. परंतु दुर्दैव बघा कसं आहे की हा जो अकबर आहे की ज्याला दिल्लीची बादशाही मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे, परंतु आपले वडील औरंगजेब की जो एक फार पाताळयंत्री, एक शक्तिशाली असा राज्यकर्ता होता, त्याच्याविरुद्ध बंड करायचं, पण त्यासाठी आवश्यक असणारा त्याग, संघर्ष करण्याची त्याची मानसिक तयारी नव्हती. त्याला अक्षरशः म्हणजे ज्याला सत्तेचा उपभोग घेण्याची सवय लागलेली होती, त्याचं जीवन हे ज्याला म्हणू की उपभोगवादी होतं आणि त्याला त्यासाठी संघर्ष करण्याची त्याची तयारी नव्हती. तो संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. संभाजी महाराजांनी कोकणामध्ये पालीजवळ तिथं पातशापूर इथं त्याला आश्रय दिला आणि त्याच्या माध्यमातून संभाजीराजांनी खरं तर प्रयत्न केला, परंतु अकबराची ती कुवत नव्हती, त्यासाठी कुठला संघर्ष करण्याची त्याची तयारी नव्हती. आणि दुर्दैवाने संभाजीराजांनी त्या संधीमध्ये आणखी एक गोष्ट मात्र केली, तीही समजून घेतली पाहिजे की मिर्झा राजा जयसिंग, त्यावेळेस त्यांचं निधन झालेलं होतं, त्यांचे पुत्र रामसिंग, या रामसिंगांशी त्यावेळेस मुघल साम्राज्यातलं फार मोठे सरदार म्हणून रामसिंग एक मोठे संस्थानिक म्हणून ओळखले जात होता. संभाजी महाराजांनी त्यावेळेस रामसिंगांना पत्र पाठवलं. आजही ते संस्कृत पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रांमधून संभाजीराजांनी असं आवाहन केलं की तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली, रामसिंगांच्या नेतृत्वाखाली सर्व राजपुतांनी एकत्र यावं आणि आपण मराठे आणि राजपूत एकत्र होऊन आपण ह्या अन्यायकारी, अत्याचारी, ह्या कपटी औरंगजेबाला दूर करून तिथं अकबरासारखा जो आपल्या कलाने दिल्लीवर राज्य करेल अशा बादशाला बसवण्याचा घाट संभाजीराजांनी केला. परंतु दुर्दैवाने रामसिंगांनी संभाजीराजांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे संभाजी महाराजांची एक महत्त्वाकांक्षी योजना ही विफल झाली. पण यामुळे काय घडलं तर आपल्या मुलाला, आपल्याविरुद्ध जे बंड केलेलं आहे अकबराला संभाजीराजांनी आश्रय दिला, हे समजल्यानंतर औरंगजेब आणखी संतापला आणि त्यांनी स्वतः स्वराज्यावर आक्रमण करून येण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत औरंगजेबाने आपले सरदार पाठवले, पण आता स्वतः औरंगजेब मुघलांचं प्रचंड सैन्य, म्हणजे संपूर्ण सैन्य, साधनसामुग्री, दारुगोळा, युद्धसाहित्य आणि पैसा, हिंदुस्थानचा सगळा महसूल एकत्र करून जवळजवळ 5-7 लाखाची फौज घेऊन स्वतः औरंगजेब शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हे छोटंसं स्वराज्य जिंकून घ्यायला निघाला. सर, जसं आपण मगाशी म्हणाले की औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं आणि एका वर्षामध्ये त्याला माघार घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर त्याने त्याचा मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याकडे वळवला. तर त्या काय घडामोडी घडलेल्या ज्याच्यामध्ये औरंगजेबासारख्या मातब्बर व्यक्तीला संभाजी महाराजांपुढे माघार घ्यावी लागली? ज्यावेळेस औरंगजेबाला हे समजलं की आपला युवराज किंवा आपला शहजादा की ज्याने आपल्याविरुद्ध बंड केलं तो अकबर, आपल्यापासून रक्षण करण्यासाठी तो संभाजीराजाच्या आश्रयाला गेलेला आहे आणि संभाजीराजांनी त्याला आश्रय दिलेला आहे आणि संभाजीराजा अकबराच्या साहाय्याने किंवा दुर्गादास राठोडच्या साहाय्याने आपल्याविरुद्ध काही मोठं योजना आखतो आहे, कारस्थान आखतो आहे, हे समजल्यानंतर औरंगजेब संतापला. त्यावेळेस तो अजमेरला होता आणि तिथून तो स्वराज्यावर चालून निघाला. तो स्वराज्यावर चालून येत असताना मार्गावर त्याने पहिलं काय केलं असेल तर जे
दक्षिणेतले संस्थानिक म्हणजे राज्यकर्ते आहेत, म्हणजे इंग्रज आहे मुंबईचे, जंजिरेकर सिद्दी आहेत, गोव्याचे पोर्तुगीज आहे, विजापूरचे आदिलशाह आहेत, गोळकोंड्याच्या कुतुबशाह, या सर्व त्यावेळच्या सत्ताधीशांना त्यांनी स्वतःची फरमानं पाठवली की मी स्वतः आता शिवाजी, बंडखोर शिवाजीच्या जो मुलगा आहे बंडखोर संभाजी, त्याच्या राज्यावर चालून जातो आहे. अशा वेळेस तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी, कारण की हे मराठे तुमचेही शत्रू आहेत, ते शिवाजी असेल, संभाजीराजे असेल, हे तुमचेही शत्रू आहेत, त्यांनी तुमचा मुलूक जिंकलेला आहे. अशा वेळेस तुम्ही माझ्याबरोबर सगळ्यांनी या मराठी मुलखावर म्हणजे स्वराज्यावर चालून जायचं आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून हे शिवाजीने निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य नष्ट करायचं आहे असं आवाहन केलं. आणि त्या सगळ्यांना स्वराज्यावर चालून येण्यासाठी, त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी, तो मुलूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. आणि स्वतः औरंगजेब त्यावेळेस महाराष्ट्रात आला. एवढं प्रचंड सैन्य, सगळं साधनसामुग्री घेऊन आलेल्या औरंगजेबाने, त्याला असं वाटलं की हा लढा काही एवढा मोठा नाही आहे. त्यांनी आपल्या सैन्याचे 25,000, 50,000 अशी पथकं करून एक एक किल्ला जिंकायला सैन्य पाठवलेलं आहे. परंतु त्याच्या थोड्याच दिवसामध्ये लक्षात आलं की मराठ्यांच्या विरुद्धचा हा संघर्ष आपल्याला वाटतो तितका सामान्य नाही. कारण की शिवाजीराजांनी इथल्या जनतेमध्ये एक देशभक्तीची प्रेरणा निर्माण केली होती. आणि त्याचा परिणाम काय झाला की मराठ्यांमध्ये एक प्रचंड मोठी अशी स्वतःच्या देशाविषयी, राज्याविषयी, समाजाविषयी, आपल्या संस्कृतीविषयी एक प्रेम आणि प्रचंड भक्ती निर्माण झाली होती, निष्ठा निर्माण झाली होती. आणि त्यातून हा सर्व समाज औरंगजेबाविरुद्ध उभा राहिलेला आहे. कुठेही यश मिळत नाही. हजारोचं सैन्य एक एक किल्ला जिंकण्यासाठी गुंतून पडलेलं आहे आणि मराठे तो किल्ला लढवत आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याला 1 वर्षामध्ये विशेष यश मिळालं नाही. आणि मग औरंगजेबाने मराठ्यांवरची मोहीम स्थगित केली आणि तो आदिलशाह आणि कुतुबशाहीवर आक्रमण करून गेला. आणि शेकडो वर्षाची आदिलशाही सल्तनत फक्त त्यांनी 1.5 वर्षात जिंकली. शेकडो वर्षाची कुतुबशाही सत्ता त्यांनी फक्त 6 महिन्यात जिंकून घेतली आणि मुघल साम्राज्यात विलीन केली. त्यावेळेस औरंगजेबाने जेवढं, म्हणजे आपण सांगायचं झालं तर आपण ज्याला सम्राट अकबर म्हणतो, त्या अकबराच्या राज्याच्या दुप्पट राज्य औरंगजेबाने निर्माण केलं होतं. संपूर्ण मुघल साम्राज्यातलं सगळ्यात मोठं राज्य हे औरंगजेबाचं होतं. आणि अशा सगळ्यात बलाढ्य शत्रूशी मराठ्यांचा संघर्ष सुरू झालेला होता. सर, आत्ता आपण जसं बघितलं की औरंगजेबाची संभाजी महाराजांविरोधात अजिबात डाळ शिजत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपली मोहीम इतरत्र वळवली. तर पुढे जाऊन त्यांनी नेमकी काय नीती स्वीकारली महाराजांच्या विरोधात, ते थोडं सांगू शकाल का आम्हाला? औरंगजेबाने, त्याला प्रचंड संताप आला आणि तो प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. त्यांनी आदिलशाही जिंकली, कुतुबशाही जिंकली आणि आता त्याचं ध्येय एकच की मराठी राज्य किंवा हिंदवी स्वराज्य जिंकून घ्यायचं, संभाजीराजांना पराभूत करायचं. पुन्हा स्वराज्यामध्ये मोठा संघर्ष सुरू झाला. अनेक आघाड्यांवर मराठे लढत आहेत, अनेक किल्ले आहेत, जागोजागी लढाया चालू आहेत. परंतु औरंगजेबाला काही यश मिळत नाही. आज एखादा किल्ला जिंकावा त्यासाठी हजारोचं सैन्य जातं आहे एक किल्ला जिंकायला आणि तिथं महिनोन वेढा देऊन, मराठ्यांवरून झुंजून, प्रसंगी लाच देऊन तो किल्ला ताब्यात घ्यावा आणि ऐन पावसाळ्यात कधी 2 दिवसात 4 दिवसात तो किल्ला परत मराठ्यांनी जिंकून घ्यावा. औरंगजेबाला शाश्वत यश काही मिळत नव्हतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की
जर आपल्याला मराठशाही संपवायची असेल तर या छत्रपतीला कैदेत टाकलं पाहिजे. आणि म्हणून त्याने मग आता सुरुवात काय केली की जे मराठे होते त्यांनी वेगवेगळ्या लालूच दाखवायला सुरुवात केली. त्यांना कुणाला जहागिरी, कुणाला इनाम, कुणाला वतन, किंवा वतनांच्या निमित्ताने अनेकांच्यामध्ये संघर्ष होत होते. भावाभावाशी, कुटुंबाशी अनेक घरांचे आपापसातले संघर्ष होते. त्याचा फायदा औरंगजेबाने घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी मराठी राज्यात फूट पाडायला सुरुवात केली. आणि ह्या वतनाच्या लोभाने, इनामाच्या, जहागिरीच्या लोभाने अनेक सरदार हे जाऊन आता औरंगजेबाला मिळायला लागले. आणि अशाचपैकी एक घराणं म्हणजे शिर्क्यांचं घराणं. बघा, संभाजी महाराजांचे सक्के मेव्हणे गणोजी शिर्के, ह्या शिर्क्यांचा आणि संगमेश्वरच्या देसायांचा परंपरागत वाद होता वतनाविषयीचा. ते वतन मूळचं देसायांचं, परंतु शिर्के त्याच्यावर आपला अधिकार सांगत होते. त्यावेळेस गणोजी शिर्क्यांना असं वाटलं की आपले सक्के मेव्हणे, म्हणजे बघा ते नातं कसं आहे की गणोजी शिर्क्यांची बहीण ही येसूबाई ही संभाजीराजांना दिलेली आहे आणि शिवाजी महाराजांची कन्या संभाजीराजांची बहीण ही गणोजी शिर्क्यांची पत्नी आहे. साटलोट आहे. गणोजी शिर्क्यांची बहीण संभाजीराजांची बायको आणि संभाजीराजांची बहीण गणोजी शिर्क्यांची बायको. त्यामुळे गणोजी शिर्क्यांना असं वाटत होतं की आपला मेव्हणा हे वतन आपल्याला मिळवून देण्यामध्ये सहकार्य करेल. परंतु संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते. आपण कुणावर अन्याय करणं हे त्यांना मान्य नव्हतं. संभाजीराजांनी त्या दोघांचीही भूमिका समजून घेतली होती. कागदपत्रांचे पुरावे पाहिले होते, त्याच्या वहिवाटी पाहिल्या होत्या आणि संभाजीराजे ह्या निर्णयाप्रत आले होते की हे वतन देसायांचंच आहे, हे खरं आहे, शिर्क्यांचं नाही. शिर्के जरी त्याच्यावर आपला अधिकार सांगत असले तरी मूळचं वतन हे देसायांचंच आहे. हे संभाजीराजांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी देसायांना न्याय दिला. यामुळे गणोजी शिर्के चिडले. आपले मेव्हणे आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार न्याय देत नाहीत हे बघून ते औरंगजेबाला जाऊन मिळाले आणि औरंगजेबाकडं त्यांनी हे वतन मिळवून देण्याची मागणी केली. औरंगजेबाला ही संधी होती आणि औरंगजेबाने त्याला असं सांगितलं की जर संभाजीला पकडून दिलं तर मी हे वतन तुझ्या नावाने करेल. दुर्दैवाने त्याचा परिणाम घडला आणि आता संभाजीराजांचे साक्षात मेव्हणे वतनासाठी छत्रपती संभाजीराजांना मुघलांना पकडून देण्यासाठी सरसावले. त्यावेळेस त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे औरंगजेबाने गणोजी शिर्के आणि त्याच्याबरोबर निजाम, शेख निजाम ह्या आपल्या मुघल सरदाराला, सेनापतीला मोठं सैन्य देऊन कोकणामध्ये पाठवलं. त्यावेळेस शेख निजाम आणि गणोजी शिर्के कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या जंगलातून संगमेश्वरला मुक्काम करून असलेल्या संभाजीराजांवर चालून जायला निघाले. त्यावेळेस काही गुप्तहेरांनी ही बातमी संभाजीराजांना सांगितली, परंतु संभाजीराजांचा विश्वासच बसला नाही की आपला मेव्हणा आपल्या विरुद्ध असं काही कट कारस्थान करेल आणि ह्या प्रचंड जंगलातून मुघलांचं सैन्य आपल्यावर चालून येईल याच्यावर संभाजीराजांचा विश्वास बसला नाही. त्यावेळेस संगमेश्वरला संभाजीराजे काय आपल्या लष्करासह नव्हते गेलेले, अगदी नाममात्र छोटंसं सैन्य दल त्यांच्याबरोबर होतं. परंतु संभाजीराजे गाफील राहिले दुर्दैवाने, कारण की स्वकीयांकडून अशा पद्धतीने विश्वासघात होईल असं त्यांना वाटलं नाही. परंतु दुर्दैवाने तसं घडलं आणि शेख निजाम
गणोजी शिर्क्यांना घेऊन आपलं सैन्य घेऊन संगमेश्वराला संभाजीराजांच्यावर चालून आला. हे लक्षात आल्यानंतर संभाजीराजांनी प्रतिकार केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना असंही सुचवलं की आपण इथून पळून जायला पाहिजे, परंतु संभाजीराजांसारख्या बाणी आणि त्या स्वाभिमानी व्यक्तीला ते मानवलं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते मुघलांशी लढत राहिले. संभाजीराजांना शेख निजामने आणि गणोजी शिर्क्यांमुळे संभाजीराजे पकडले गेले आणि तिथून आता एका नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. औरंगजेबाने शेख निजामला की संभाजीराजांना कैद केल्यानंतर सावधगिरीने लवकरात लवकर तू कुठेही वेळ न दवडता माझ्या लष्करापर्यंत त्यांना घेऊन ये असं सक्त आज्ञा केलेली होती. संभाजीराजे पकडल्या गेल्यानंतर आजूबाजूला काही मराठ्यांचं सैन्य नव्हतं. जे सैन्य होतं त्या मुघलांच्या या आक्रमणामध्ये मराठ्यांचं सैन्य कामी आलेलं होतं. त्यांच्याबरोबर 400-500 लोकं होती, त्यातली बहुतांश लोकं मारली गेली होती. आणि अशा वेळेस संभाजीराजेंचं त्यांना कैद करून शेख निजाम कुठल्याही वेळ न दवडता तो औरंगजेबाच्या लष्कराकडं निघाला. त्यावेळेस औरंगजेबाच्या लष्कराचा तळ जेव्हा ही बातमी आली त्यावेळेस मंगळवेढ्याजवळ ब्रह्मपुरीला होती. आपण लवकरात लवकर गाठण्यासाठी औरंगजेबाने ब्रह्मपुरीवरून आपल्या लष्कराचा तळ हा त्यावेळेस बहादूरगडावर म्हणजे दौंडच्या जवळ भीमा नदीच्या काठावर तिथं बहादूरगड नावाचा किल्ला की ज्याला पांडे पेडगाव म्हटलं जातं, औरंगजेबाचा एक दूध भाऊ ज्याचं नाव बहादूर शाह कोकलताश याने तिथं हा किल्ला बांधलेला होता भीमा नदीच्या काठावर. तिथे औरंगजेबाने आपल्या लष्कराचा तळ हलवला आणि तिथं हा शेख निजाम संभाजीराजांना आपल्याबरोबर कैद करून औरंगजेबाच्या जवळ त्यांनी आणून उभं केलं. सर, संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या कैदेतलं त्यांचं वर्तन कसं होतं, जे आपण ऐकलं बाणेदारपणा, तो नक्की कसा होता? आणि औरंगजेबाने त्यांना पकडल्यानंतर 42 दिवसांनंतर त्यांची हत्या केली, तर एवढा वेळ औरंगजेबने घ्यायचं कारण काय? औरंगजेबाला फार आनंद झालेला होता. औरंगजेबाने कैद केलेल्या संभाजीराजांच्या समोर त्यांना आणून उभं केल्यानंतर औरंगजेबाने त्यांना एक प्रकारे धमकी दिली की जर का तू माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी तुला हालहाल करून तुला मृत्यूदंड देईल. औरंगजेबाने काय केलं? औरंगजेब फार चतुर होता. त्याने संभाजीराजांची हत्या करण्याचा लगेच निर्णय घेतलेला नाही, कारण की हत्या करून त्याचं काही साध्य होणारं नव्हतं. कारण की हा जो काही संघर्ष होता, संभाजीराजांना कैद केलेला आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचा विचार औरंगजेब करत होता. म्हणून त्याने संभाजीराजांकडं 4 गोष्टीची मागणी केली. पहिली गोष्ट की माझ्या मुघल सैन्यापैकी कोण कोण सरदार तुम्हाला फितूर आहात मराठ्यांना किंवा संभाजीराजांना, त्याची नावं तुम्हाला सांग. परंतु संभाजीराजांनी कोणत्याही परिस्थितीत ही नावं सांगितली नाही. त्यामुळे औरंगजेब संतापला आणि त्यांनी संभाजीराजांचा छळ करायला सुरुवात केला. त्याला असं वाटत होतं की छळ केल्यानंतर संभाजीराजे शरण येतील आणि आपल्याला हवी ती माहिती देतील. दुसरी मागणी केली की मराठी राज्याचा खजिना कुठं ठेवलेला आहे ती मला बातमी दे. तिसरी गोष्ट की मला मराठे कुठलाही किल्ला सहज देत नाहीत, तूच माझ्या कैदेत आहेत, म्हणून स्वराज्यातल्या प्रत्येक किल्लेदाराला तू असं पत्र दे की हा किल्ला तू मुघलांच्या ताब्यात दे, सोड. अशी आज्ञापत्र तुझ्याकडून मला प्रत्येक मराठी किल्लेदाराला पाठवायला त्यांनी भाग पाडायचं असं ठरवलं होतं. परंतु या तिन्ही गोष्टी संभाजीराजांनी मान्य केल्या नाहीत.
त्यामुळे औरंगजेब चिडला आणि त्यांनी संभाजीराजांचा छळ करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांच्या पायाची नखं काढली, त्यांच्या अंगावरची कातडी सोलायला सुरुवात केली. तरी देखील अनेक दिवस 42 दिवस हा छळ औरंगजेबाकडून संभाजीराजांचा चालू होता. औरंगजेबाने संभाजीराजांना असंही म्हटलं की जर तू माझा इस्लाम धर्म स्वीकारला तर मी तुला यापासून सूट देईल किंवा तुला जीवनदान देईल. परंतु संभाजीराजांनी तेही स्वीकारलं नाही. त्यामुळे संतापलेला औरंगजेब हा संभाजीराजांचा छळ करतोय. त्याला वाटलं की आज ना उद्या या छळाला कंटाळून संभाजीराजे माझ्या चारही मागण्या मान्य करतील. परंतु 42 दिवसाच्या अनंत यातनेनंतरही संभाजीराजे औरंगजेबाला शरण गेले नाही आणि त्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे शेवटी औरंगजेब इतका संतापला, त्यांनी त्यांचे डोळे काढले. संभाजीराजे ज्या पद्धतीने बाणेदारपणाने औरंगजेबाला शब्द देत होते, त्यांना उत्तर देत होते, त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने संभाजीराजांची जिभा चाटली. संभाजीराजे औरंगजेबाला समोर डोळ्याने त्याला डोळ्यात डोळे घालून जे प्रत्युत्तर देत होते, त्यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने संभाजीराजांचे डोळे काढले. तरी देखील संभाजीराजे कुठेही शरण आले नाहीत. म्हणून चिडलेल्या औरंगजेबाने निराश अवस्थेत, मी तर त्याला निराश म्हणतो, निराश अवस्थेत संभाजीराजांची निर्घुण हत्या करण्याचा आदेश दिला. त्यावेळेस औरंगजेबाचा तळ हा बहादूरगडावरून तुळापूरला आला होता. फाल्गुनी अमावस्येच्या दिवशी 1689 औरंगजेबाने संभाजीराजांची निर्घुण हत्या केली. त्यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे केले आणि अशी दवंडी पेटवली की हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या संभाजीराजांच्या शरीराला कुणालाही अग्नी देता येणार नाही. हिंस्र प्राण्यांसाठी संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे त्यांनी टाकून दिलेले होते. परंतु बघा, मुघलांच्या लष्करात देखील काही मराठे होते की ज्यांना या गोष्टीचं अतिशय वाईट वाटत होतं. मूळचे शिर्के असलेले वडूगाव जवळच असलेले तुळापूरच्या नदीच्या पलीकडं एक वढू नावाचं गाव आहे आणि त्या वढू बुद्रुकमध्ये तिथं वडू खुर्दमध्ये तिथं मूळचे शिर्के की ज्यांनी त्यावेळेस नाव बदललं होतं, त्यांनी संभाजीराजांच्या शरीराचे काही अंश गोळा केले आणि त्या वढूच्या रानामध्ये त्यांनी त्याला अग्नी दिला आणि त्यांचा अस्थिकलश तिथं त्यांनी एका 4 दगडामध्ये तिथं पुरून ठेवला. अशा पद्धतीने संभाजीराजांच्या देहाला काही मराठ्यांनी अग्निसंस्कार केले. औरंगजेबाला वाटलं की संभाजीराजांच्या हत्येने हा महाराष्ट्र शरण येईल, परंतु त्याला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र समजलेला नव्हता. शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्रात काय निर्माण केलं तर शिवाजी महाराजांनी ह्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये अस्मिता निर्माण केली होती. स्वराष्ट्र, स्वधर्म आणि स्वसमाज याविषयी शिवाजी महाराजांनी जे प्रेम निर्माण केलं होतं की ज्याच्या रक्षणासाठी कुठल्याही त्यागाला सिद्ध असलेला समाज शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला होता, तो कधीही औरंगजेबाला शरण जाणारा नव्हता. संभाजीराजांच्या हत्येमुळे अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि एकेका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजी निर्माण झाले आणि त्यांनी या औरंगजेबाला एक दिवस मुठमाती दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वा, खूपच छान सर. तुम्ही जी पूर्ण स्वातंत्र्य समरची आम्हाला माहिती सांगितलीत ती जनरली कुठेही मिळत नाही ऐकायला, अशी माहिती तुम्ही सांगितलीत. तर मंडळी, हे होते आपले इतिहासतज्ञ पांडुरंग बळकवडेजी, ज्यांनी खूप डिटेलमध्ये आपल्याला मराठ्यांच्या स्वातंत्र्य समरची माहिती दिली. आम्ही पुढेही आपल्यासमोर अशाच प्रकारे नवीन नवीन गोष्टी घेऊन येऊ. त्यासाठी तुम्ही राष्ट्रसेवक चॅनल बघत राहा. धन्यवाद.